आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. चंदा, अगं, ही एवढी जड कपड्यांची बादली घेऊन कुठे चाललीयस? अजिबात जड नाहीये ही बादली, घेऊन तर मी धावूही शकते. बघून तर नाही वाटत. ही उचलल्यावर तर भल्या भल्या ना घाम फुटेल. फुटत असेल भल्या भल्यांना, मला नाही फरक पडत. बरं ठीक आहे, पण इकडे कुठे चाललीयस तू? नदीवर? आई बोलली की नदीवर जाऊन कपडे धुवून ये. आता आई बोलली तर करावंच लागेल ना. अगं मग सरकारी नळावर धुवायचेस ना, एवढ्या दूर जायची काय गरज आहे? तुला माहिती नाही का, सरकारी नळ तर किती दिवसांपासून बंद आहे. थेंबभर पण पाणी नाही येत त्यात. बरं माझे आई, मग विहिरीवर जायचं ना? विहिरीवर किती गर्दी असते तिथे. आई बोलली सरळ नदीवर जा आणि तिथूनच धुवून आण. बरं मला एक गोष्ट सांग, एवढ्या उन्हाची तू कुठे चाललीस? अगं ते बाबा घरात उदास बसले होते तर मी हो. म्हटलं. समजू शकते मी. काकूंची आठवण येत असेल ना त्यांना. आता तो विषय नको काढूस, नाहीतर पुन्हा मला भरून हो. येईल. बरोबर बोलतेस तू. मी समजू शकते तुझी अवस्था आणि काकांच्या मनाची अवस्थाही. त्यांच्यासाठी जरा ग्रामपंचायतीत जात होते. म्हटलं जरा जाऊन बघूया कुठे मुलांना शिकवायचं काम मिळते का. पण आधीच्या शाळेचं काय झालं? तुला आठवत नाही? त्या निवडणुकीच्या नादात राजीनामा दिला होता बाबांनी. हे तर खूपच वाईट झालं. आता तर हेही उरलं नाही आणि तेही. शिवाय वेळ घालवणं सुद्धा जड जात असेल. हाच विचार करून जात होते की जर शाळेत मुलांना शिकवण्याची नोकरी मिळाली तर त्यांचं मन रमेल. हो, अगदी बरोबर करतेस तू. तसंही काका किती छान शिकवतात आणि मुलांमध्ये राहिले तर त्यांचंही मन रमेल. तुला एक गोष्ट विचारू? काय? तू सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहेस म्हणे. काय? अगं तुला माहिती नाही, सगळ्या गावात ह्याच गोष्टीची चर्चा आहे की भारती सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे. आणि ह्यामुळे मला खूप आनंद झालाय. आता भारती सरपंच होणार. मी? हो. मला तर वाटतं की मालतीताईंचे मारेकरी आता मोकाट सुटतील आणि त्यांचं कोणीही वाकडं करू शकणार नाही. नाही बाई, असं नाही होणार. या देशात कानून अजूनही जिवंत आहे. गुंडाराज थोडंच आहे. कायद्याने हस्तक्षेप करण्याआधी काहीतरी घडेल अशी आशा आहे मला. आता तुम्ही लढणार आहात त्यांच्याशी? नाही. मग असा कोण आहे या गावात जो त्यांच्याशी लढू शकेल? मालतीताईंची मुलगी भारती. ती काय करेल? तिने बदला घ्यायचा पण केलाय. हो, मी ऐकलंय की अजून तिने ना अस्थींचं विसर्जन केलंय आणि ना कपडे बदललेत. तिने शपथ घेतली आहे की जोवर ती मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देत नाही तोवर ती आईच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही आणि पांढरे कपडेही बदलणार नाही. अरे, त्यांच्याशी बदला घेण्या इतकी हिम्मत कोणात आहे? कोणाशी? तेच शंकर सिंग आणि त्याच्या कुटुंबाशी. हो भाऊ, सरकार त्यांचं आहे, कायदाही त्यांचा आहे. आता तरी भारतीने आपला निर्णय बदलायला हवा. पण मला नाही वाटत की भारती निर्णय बदलेल. भारतीने एकदा ठरवलं
म्हणजे ठरवलं. लहानपणापासून ओळखतो तिला, खूप हट्टी आहे ती. ती मरण पत्करेल, पण शंकर सिंगला कधीच माफ करणार नाही. त्यांची कृत्यही माफ करण्याच्या लायकीचे नाहीत. मग तुम्हालाही वाटतं की मालतीताईंच्या हत्येमध्ये शंकर सिंगचाच हात आहे? अरे आपल्या मानण्याने काय फरक पडतो? आपल्याला काहीही वाटलं तरी आता काही होणार नाही. भारतीला तर हेच वाटतं ना की मालतीताईंच्या हत्येमध्ये शंकर सिंगचाच हात आहे. आणि खरं सांगायचं तर मलाही हेच वाटतं. आपल्या सगळ्यांना एका विशिष्ट नावाने संबोधलं जातं. तुम्हाला ते संबोधन ठाऊकच असेल? हो, पब्लिक सर्वंट. व्हेरी गुड. देन आय एम शुअर तुम्हाला हेही ठाऊक असेल की याचा अर्थ काय? जनतेचे सेवक. नॉट बॅड मिस्टर नार्वेकर. मग मला हे सांगा, अशी केली जाते जनतेची सेवा? या फाईल्समध्ये दरवर्षी सरकार देश आणि खेड्यांच्या विकासासाठी न जाणो कित्येक योजना आखतं, ज्यामुळे गाव आणि देशाचा विकास होईल. आणि त्यासाठी नियुक्त केले जातात तुमच्या आणि माझ्यासारखे लोक. पण घडताना काय दिसतं? योजनांच्या नावाखाली सरकार आणि जनतेची फसवणूक केली जातीये. आणि याला जबाबदार कोण आहे? तुमच्यासारखी माणसं मिस्टर नार्वेकर. मागच्याच बजेटचं घ्या. कित्येक अब्ज रुपये गावाच्या विकासासाठी डिस्ट्रीब्यूट केले गेले होते, जे नियमानुसार गावाच्या विकासासाठीच खर्च व्हायला हवे होते. पण त्या पैशाचा काही हिशोब ठेवला गेलाय का? नाही. कितीतरी रोजगार योजना आल्या, एक तरी अंमलात आली का? नाही. या उलट विकास निधीतून पैसे स्वीकारले गेले आहेत. कुठे आहे हा पैसा? कुठे आहे रोजगार? डिस्कस्टिंग. काही उत्तरच नाहीये तुमच्याकडे. मला त्या सगळ्या लोकांच्या नावाची यादी हवी आहे ज्यांना 90 दिवसांचा रोजगार मिळाला आणि कोणतीही फेरफार चालणार नाही. जर काही चूक झाली ना तर कुणालाही सोडणार नाही. जा आता आणि बाहेर सगळ्यांना सांगा की आपापल्या विकास क्षेत्राचा दौरा करा आणि मला उद्याच्या उद्या रिपोर्ट सबमिट करा. कोणतीही सबब चालणार नाही मिस्टर नार्वेकर. आणि जर कुणाचा रिपोर्ट आला नाही तर त्याचा रिपोर्ट मी स्वतः बनवेन. निघा आता तुम्ही. हो. इथे बसून काय करतेस? थकलीये, दिसत नाही आराम करतेय ते. मला कधीपासून कडकडून भूक लागली आणि तू इथे आराम करतेस? अच्छा, आता आरामही नको करू का? हं? दिवसभर बैलासारखं काम करून करून थकलीये म्हणून एक डुलकी काढते. अजिबात नाही. तू अजिबात आराम करू नकोस. जा माझ्यासाठी काहीतरी खायला आण. काय? जास्त प्रश्न नको विचारूस. माझ्या पोटात कावळे ओरडतायत. जा काहीतरी खायला घेऊन ये. हे बघ, मी काही प्रश्न विचारत नाहीये. आणि हो, मी काही तुझी नोकर नाहीये जे तू मला असे एका मागोमाग एक हुकूम सोडशील. असं तर आजवर कधी आई सुद्धा माझ्याशी बोलल्या नाहीयेत. आई संजना नाहीयेत ना. आई आणि संजना मध्ये काहीतरी डिफरन्स असायला हवा ना. तू स्वतःला काय समजतेस? हं? तू काय महाराणी आहेस? महाराणी नाही, पाहुणी आहे. गेस्ट कळतं ना. आणि गेस्टचा आदेश म्हणजे पडत्या फळाच्या आज्ञाच. हे बघ, तुझा हा जो पाहुणचार आहे ना तो जास्त दिवस इथे टिकणार नाही. जास्त दिवस पाहुणी म्हणून इथे राहणार सुद्धा नाही. लवकरच मी तुमची जाऊबाई होणार आहे. मोठ्या जाऊबाई. डोकं बिकं फिरलंय तुझं की वेडाचा झटका आलाय तुला? माझं डोकंही फिरलं नाहीये आणि मला वेड्याचा झटकाही नाही आलाय. म्हणजे तू नक्की भांग पिऊन आलीयस म्हणून तर स्वतःचं नाव विजय भाऊजींसोबत जोडतीयस. नाव तर ऑलरेडी जोडलं गेलंय. फक्त सोसायटीचं अप्रुव्हल मिळायचंय. मग बघ, मी लवकरच तुझी धाकटी जाऊ होईल आणि तेव्हा मी तुझे थोरलेपणाचे सगळे मान पुरवीन. हे बघ, आता ही बडबड बंद कर, नाहीतर सगळेजण इकडे येतील. तू फक्त बघत राहा. काय तुझा हा जाऊबाईंचा खेळ? जसं आपण लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचो. तो खेळ तर मी लहानपणी भरपूर खेळले. कळलं का शांती वहिनी? हे बघ,
नाती हळुवारपणे फुलत जातात आणि तू तर तीच तर फुलवायला आले. आता तू फक्त बघच मी काय करते. नमस्कार साहेब. अरे अरे बीडीओ साहेब, या या या. काय म्हणताय, आपलं मिशन कसं चाललंय? कोणतं मिशन साहेब? अहो तेच ज्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलावलंय, ट्रान्सफर करून. विसरलात का? ओफो, विसरभोळेपणा चांगलं लक्षण नाहीये. असं कसं काम चालेल? इथं मन नाही रमत? मन न रमण्यासारखं काही नाहीये सर. मग काय, जर मन रमत नसेल तर भामरगडाला परत पाठवू शकतो. तिथे तुमचा सहवास कसा लाभणार सर? बसा बसा, वर बसा. जर तुम्हाला माझा सहवास हवा असेल तर परिणाम सुद्धा दिसले पाहिजेत ना. सर, जेव्हा परिणाम दिसेल असं वाटतं तेव्हा काहीतरी नवीन समस्या उभी राहते. सर, ही SDM अनिता वर्तक. हो, खूपच चिवट बाई आहे ती. मी भेटलोय तिला. ते तर दिसतंय सर. आम्हाला धड आमचं कामही करू देत नाहीये. आतापर्यंत जेवढ्या योजना फक्त कागद आणि फाईल्स मध्ये बंदिस्त होत्या, त्यांचा डिटेल रिपोर्ट मागवलाय तिने आणि स्वतः व्हिजिट करणार आहे. मग ह्यात मी काय करू शकतो? सर, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. काहीही करून तिच्या मुसक्या बांधल्याच पाहिजे. जर ती स्वतःच साईट व्हिजिट साठी आली ना, तर आपले सगळे घोटाळे चव्हाट्यावर येतील. ग्राउंड लेवलवर आपण काय दाखवणार आहोत सर? हे बघा, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल सर, प्लीज. हे पहा, मी काहीही करू शकत नाही. ती अनिता थेट आयोगातून आलीये. माझी सगळी कुंडली सुद्धा घेऊन आलीये. आमदार निधीच्या 1-1 रुपयाचा हिशोब आहे तिच्याकडे. तुम्हाला सांगायचं तर तिच्याकडे माझी पुरेपूर माहिती सुद्धा आहे. मी काहीही करू शकत नाही. अहो, काल तर मलाही गप्प केलं तिने. मग तुम्ही काय केलं सर? अहो, तेव्हा तर माझी राजनैतिक परिपक्वता उपयोगी पडली. म्हणून तर मी तिच्याशी गोड गोड बोलून वेळ निभावून नेली. हो, पण ही अनिता दिसते तशी नाहीये. सर, तुम्हाला तुमचा अधिकार वापरूनच काहीतरी करावं लागेल सर. हे पहा, मी काही करू शकत नाही. जे काही करायचं ते तुम्हालाच करावं लागणार आहे. निवडणूक तोंडावर आहे. जर काही गडबड झाली तर आमची प्रतिमा मलिन होईल. सर, मला तर वाटतंय की मॅडमना मोठ्या फीसची अपेक्षा आहे. फीस नका म्हणू, सुविधा शुल्क म्हणा. एवढी समज तर तुम्हालाही असायला हवी. हे बघा, अनिताच्या बाबतीत 2 शक्यता असू शकतात. एक तर ती खूपच धूर्त बाई आहे, किंवा मग तिला सत्याच्या मार्गाने चालायची हौस आहे. येस सर. आणि या दोन्ही बाबतींमध्ये आपल्याकडे अशी एखादी गोष्ट हवी जिचा आपण आपल्याला हवा तेव्हा हवा तसा वापर करू शकू. जिचं सारं खापर तिच्या डोक्यावर फोडता येऊ शकेल. मला काही कळलं नाही सर. तुम्हाला कधी समजणार? उदाहरणांची भाषा नाही कळत? कशी निवड झाली तुमची? मी उपसरपंच रघु बद्दल बोलतोय. त्याला तर रबर स्टॅम्प बनवलाय सर. ते एक बरं केलं, म्हणजे सगळं त्याच्या माथी मारता येईल. हे तुला कोणी सांगितलं की मी निवडणुकीला उभी राहणार आहे? कोणी एकाच्या तोंडून थोडंच ऐकलंय. सगळेच जण हे बोलतायत आणि तुला एवढा कसला धक्का बसला? अगं, ही तर धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे ना. मला गंध वार्ताही नाही आणि सगळ्या गावभर बातमी पसरली. काय सांगतेस? तुला ह्याबद्दल काहीच ठाऊक नाही? काही नाही. मग सगळे असंच बोलतायत? अरे विजय दादा, तुम्ही इथे? हो चंदा, मी गावी परत आलो.
भारती, मला तुमच्याशी काही बोलायचंय. मला ना तर तुमच्याशी बोलायचंय ना तुमच्या घरातल्या माणसांशी. भारती, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून तरी घे. काही नुकसान होणार नाही तुझं. ठीक आहे, बोला. काय बोलायचंय तुम्हाला? भारती, माझ्याबद्दल तुमचा गैरसमज होतोय. यात माझी काहीही चूक नाहीये. मग मला ह्याची शिक्षा का मिळते? मान्य आहे की तुम्ही काही नाही केलं, पण तुमच्या घरातले पण ते तर सामील होते ना माझ्या आईच्या हत्येमध्ये. त्यासाठी काहीतरी पुरावा तरी असला पाहिजे. संशयाच्या आधारावर कुणावरही आरोप करण्याला काय अर्थ आहे भारती? असं आणि काही चूक नसताना माझ्या आईची हत्या केली, ह्याला काय अर्थ आहे? अन्यायाविरुद्ध उभं राहून तिने काही चूक केली होती का? की ह्या गावात तुमच्या कुटुंबियांना कोणीतरी आव्हान दिलं होतं? तुम्हा लोकांना सत्तेची एवढी भूक आहे की तुम्ही प्रेताच्या टाळूवरचं लोणीही खाता. अजून गुन्हा सिद्ध झाला नाहीये भारती. आणि मी हे मान्य करतो की माझ्या घरातलेच कोणीतरी हा गुन्हा केलेला आहे, म्हणून मग त्याची शिक्षा मला मिळावी. अन्यायाला पाठीशी घालणंही तेवढाच मोठा अन्याय आहे. आणि माझा लढा सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध आहे. मी अन्यायाविरुद्धच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या सोबत आहे. आता ही गोष्ट तुम्हाला पटो वा ना पटो. भारती, तुम्हा लोकांना सत्तेची एवढी भूक आहे की तुम्ही प्रेताच्या टाळूवरचं लोणीही खाता. मी हे मानतो की माझ्या घरातल्याच कोणीतरी हा गुन्हा केलेला आहे, म्हणून मग त्याची शिक्षा मला मिळावी. अन्यायाला पाठीशी घालणंही तेवढाच मोठा अन्याय आहे. आणि माझा लढा सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध आहे. कोणत्या विचारात हरवलाय विजय बाळा? बाबा तुम्ही? हो मी. लक्ष कुठे? कसला विचार करतोस? काही नाही, आपलं असंच. दिवसभर असाच भटकत असतोस. घरी बसणं तर आवडत नाही तुला? हा? काही विशेष कारण? काहीतरी शोधतोय, म्हणून कदाचित भटकतोय. काय शोधतोयस? तुझ्या या भटकेपणाचा एक उपाय आहे माझ्याकडे. कोणता उपाय? तू तर इंजिनियर आहेस. मी इथे एक प्लॉट पाहिजे, तिथे तू एक कोल्ड स्टोरेज सुरू कर. तुझंही काम होईल आणि माझाही फायदा होईल. नाही बाबा, जोपर्यंत मी मालतीताईंच्या मारेकऱ्यांना पकडून देत नाही तोपर्यंत ना मी स्वस्थ बसेन ना माझं कोणत्या गोष्टीत मन रमेल. काय मालतीताई 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 बघावं तेव्हा एकच तुणतुणं वाजवत असतोस. एकच गोष्ट पुन्हा 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 उघाडत बस. मी यासाठी बोलतोय कारण जर ही हत्या असेल तर कोणी ना कोणी मारेकरी असेलच. तुला काय वाटतं मी हत्या केली? मी असं तर नाही म्हटलं बाबा, पण गावातले लोक तर असंच म्हणतायत. गावातल्या लोकांचं काय? शेळ्या मेंढ्यांसारखे एकामागे अख्खा कळप. एक बडबड करतो, दुसरा पण बडबड 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 करत राहतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं खोटं आहे. मग बाबा हे खोटं सुद्धा उघडं पडायला हवं की नको? सत्य नेमकं काय आहे हे शोधणं आता माझं लक्ष बनलंय. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व